आणि आपले व्हेज सँडविच आपण पाहिजे तर सेम ॲज इट इज असे नॉनव्हेजही बनवू शकतो. सो गाईज हे बघा, आपण हे सगळं ब्रेड आपण हे करून घेतलेत, म्हणजे सगळ्यावरती जे काही सामान लागतं. मम्मी खूप कंजूसगिरी करते, केवढीशे बघा लावते. जरा जास्त लावलं पाहिजे तर मस्त वाटणार खायला ते. तो अशा प्रकारे एकदम क्रंची लागणार आहेत आपल्याला आपले हे सँडविच. एकदम मस्त ते बघा, मजेशीर एकदम. हे गाईज, गुड मॉर्निंग, कसं काय, नमस्कार आणि वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. सो थंबनेल देख के तो आपको पता चला ही होगा कि आज क्या होने वाला है. सो आज हम लोग बनाने वाले हैं घर के घर में ही सैंडविच. सो तैयारी चालू है. मैं जस्ट काम पे से आया हूँ, अभी फ्रेश वगैरह हुआ हूँ और मॉर्निंग के कुछ 8:30-8:35 हो रहे हैं अभी. सो देखते हैं हम किस प्रकार से आज बनवूया सँडविच. सो हिंदी मराठी सगळं मिक्स होत आहे. सो समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. मराठी लोकांनी पण समजून घ्या आणि हिंदी लोकांनी पण समजून घ्या. मम्मीने इथे सगळं कापून वगैरे, एक सेकंड बॅक कॅमेरा ऑन करतो मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, मम्मीने सगळं कापून वगैरे ते रेडी ठेवलंय. हे आहेत आपले बटाटे, जिसको हम हिंदी में आलू बोलते, बीट, काकड़ी, गाजर, कांदा, टोमॅटो आणि हल्का इसको नमक लगा के रखा है मम्मी. ठीक है, तेज बोल लो ना बाबा. बटाटा आलू पोटैटो जो आपको समझने समझ के लो, बट ये सब अपन उसको बोलते हैं. एंड मम्मी अभी उसको हल्का नमक लगा के रख रही है. एंड ये मैं आते आते थोड़ा सा ब्रेड लेके आया. ब्रेड ज्यादा बड़ा नहीं है, 25 वाला ही है, बिकॉज हम लोग जो है 3 ही लोग हैं खाने वाले, मैं, मम्मी, डैडी. सो डॅडी का यहाँ पे चालू आहे. आता इथे ब्रश करतात डॅडींना पाणी बिणी देऊन चूळ भरूया. परत एकदा सांगतोय, डॅडींना पॅरालाइज झालं म्हणून ते इथे बसतात. सो नेहमी जेव्हा ब्लॉग स्टार्ट करतो तेव्हा मी हे सांगतो. बिस्तर आपला इथे बेड लावून ठेवलाय, म्हणजे इथे झोपतो मी आता नाईट करून आल्यावर. सो ठीक है, आता बघूया अपन किस प्रकार से इसका आगे का प्रोसेस अपन फॉलो करेंगे, मतलब कैसे अपन सैंडविच बनाएंगे. सो आज ये अपने को देखने मिलेगा, ठीक है. काढले तर दिसणार ना. सो हे बघा, आता आम्ही इथे हे ताट घेतलंय, ताटामध्ये आपण आता ब्रेड ठेवू, मग त्याला सगळी चटणी वगैरे लावू. त्यात मम्मीला आठवलं, मम्मी मला बोलते की हा माझा मुरंबा दाखव. हा ओळ्याचा मुरंबा बनवलाय हा मम्मीने. सो मस्त लागतो हा पण, एकदम गोड आंबट, म्हणजे आवळे जे असतात ते काय बोलतात, आंबटच असतात आणि त्यात गुळ टाकलाय. ठीक आहे. सो ते आपण नंतर बघूया काय आहे ते. पहिला आपण आपल्या मेन कामावरती फोकस करूया. सो सँडविच आता आपले बनत आहेत, रेडी होत आहेत. वा, मम्मीने बघा 2-in-1 काम केलंय. तिथे झाकलं पण आणि हे ठेवलं पण आहे वरती, जागा पण झाली आहे. सो ब्रेडला आता ही ग्रीन वाली चटणी बनवणार. ही ग्रीन चटणी कुठची आहे मम्मी? कोथिंबीर, हे सगळं, कोथिंबीर, लसूण, आलं आणि कढीपत्ता. ओके. सो आपला हिरवा मसाला जो येतो हिरवी मिरची, त्याचीच आपण चटणी बनवली आहे, सगळं मिक्स. आणि ती आपण आता ब्रेडला लावणार. त्याच्यानंतर जो सेकंड वाला ब्रेड असेल ना, त्याला आपण ही वाली चटणी लावणार, शेजवान चटणी. सो टेस्ट अजून मस्त येते. त्याच्या व्यतिरिक्त आपण मेन अजून एक ह्याच्यामध्ये काहीतरी ऍड करणार आहे, ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो आंबा, ज्याच्यामुळे अजून टेस्ट ह्याची मस्त होणार. आणि आपले व्हेज सँडविच आपण पाहिजे तर सेम ॲज इट इज असे नॉनव्हेजही बनवू शकतो. सर्वात पहिला आपण लावले आहेत चटणी ब्रेडवरती, त्यानंतर ठेवलेत बटाटे, हे वाले आपले बटाट्याची कापं. नंतर मम्मीने ठेवले आहेत बीट, गाजर, आणि नंतर ठेवणार आहे काकडी. आता थोडे कांदे आणि त्यानंतर येणार आहे टोमॅटो. ओके. सो आता लास्टला येणार आहेत टोमॅटो. ओके. आणि त्याच्यानंतर आम्ही लास्टला एक ब्रेड घेऊ तिथनं त्या साईडनी. आता नको, आता राहू दे, पहिला आपण सगळ्यांना लावून घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यावरती आम्ही लावणार आहेत ही शेजवान चटणी. आणि अजून एक मेन काहीतरी आहे, ते तुम्हाला दाखवतो, थांबा काय आहे ते. सो गाईज हे बघा, आपण हे सगळं ब्रेड आपण हे करून घेतलेत, म्हणजे सगळ्यावरती जे काही सामान लागतं तो सब रख लिया मैंने. जैसे गाजर, बीट, कांदा, बटाटा, आलू, जे काय आहे ते सगळं टाकलंय. ते नाही पाहिजे मम्मी टोमॅटो सॉस आणली आहे ह्याच्यात टाकायला. सो मी ह्याच्यात आता शेजवान चटणी काढून घेतली आहे मगाशी, हे तर आपण नंतर खायला नाही पाहिजे. आणि हे बघा, हे मेन आहे, हे नॉर्मलवाला मायोनीज नाही, तंदुरी मायोनीज आहे. हे येल्लो कलरचं येतं, थांबा मी तुम्हाला दाखवतो. सो गाईज, जसं मी तुम्हाला बोललो, हे बघा, हे नॉर्मल वाला मायोन आहे, व्हाईट वाला, हे येल्लो वाला आहे, तंदुरी मायोनीज आहे. सो हे सँडविच मध्ये टाकलं ना, मम्मी जवळ आहे आणि हे दाखव, हे बघा. सो शेजवान चटणी आणि हे मायोनीज जे आहे ना, ते मी मिक्स करतोय. नंतर हे आपण ब्रेडला लावणार आहोत.
सो गाईज हे बघा, आता शेजवान चटणी आणि मायो जे आहे तंदुरी मायोनेस ते आपण मिक्स करतो इथे. मिक्स केल्यानंतर हे बघा एवढे सँडविच झालेत आपले. मेन तर सर्वात पहिला मी तुम्हाला हे बघा, हे आता मम्मी मिक्स करते. त्यानंतर इथे खाली ब्रेडचे ठेवले, त्याचे ह्या साईडला लावून ते ह्याच्यावरती ठेवणार आहोत आपण. हे बघा मम्मी खूप कंजूसगिरी करते, केवढीशे बघा लावते. जरा जास्त जास्त लावलं पाहिजे तर मस्त वाटणार खायला ते. अरे पण सगळ्याला पुरायला पाहिजे ना भाऊ. ठीक आहे. सो हे बघा, आता ह्याला लावून हे ह्याच्यावरती ठेवणार आहोत आपण असं. आणि बटर तर आपल्याकडे आता म्हणजे आपला मस्का जो बोलतो आपण तो सध्या नाही आहे, तर आपण काम करणार आहोत तेलाने. सो ह्याच्यात आहे आपलं तेल ह्याच्यामध्ये. ठीक आहे. सो हे बघा दोन्ही तव्यांवरती आमच्याकडे ना सँडविचचं टोस्टर पण आहे, पण आम्ही काय माहिती त्याच्यात कधी बनवलं, कारण का त्याच्यात ठेवलं ना जे सँडविच आहेत ना जे एवढे ब्रॉड असतात ना ते एकदम एवढेसे पिचुकले होतात, एकदम एवढेसे, म्हणून ते वापरतच नाही. सो हे बघा ह्या प्रकारे आपण त्याला आता लावले मायो आणि काय बोलतात शेजवान चटणी मिक्स करून. ठीक आहे. आणि सगळे आता आपण ह्याच्यावरती ठेवणार आहोत एक एक करून. सो गाईज हे बघा, आता अशा प्रकारे ना मी ह्याला तेल लावून घेतोय. सो हे आपले जे आहेत ना हे चिटकणार नाही ब्रेड आपले तव्याला. तवा आम्ही चालू करून ठेवला आता गरम करत. आणि हे बघा हे अशा प्रकारे तेल लावून घेतोय. पहिला ह्या साईडला लावीन आणि नंतर जेव्हा तव्यावरती टाकीन त्याच्यानंतर मग मी त्याच्या उलट्या साईडला लावेन. बटर नाही म्हणून हा आपला जुगाड चालू आहे. गाईज हे बघा, आता मी जे ठेवलेत सँडविच मस्त गरम करत मग थोडं 2 मिनिटं आपण ह्याला अजून असं ठेवूया, नंतर पलटी मारूया. ह्याच्यावर बघा काकडी वगैरे टाकलेली, म्हणजे थोडं ओलं ओलं होतं. तर बघा हे सगळं फाटला हा पूर्ण ब्रेडच. ठीक आहे. मी ह्याला ना वरून पण हलकं हलकं, मी जसं तुम्ही मगाशी बघितलं ना की तेल मी आतल्या साईडनी लावलंय खालच्या साईडनी, तसंच मी आता ह्याला करून ना वरून पण लावलंय दोन्ही इथे. ठीक आहे. आता पलटी मारूया ह्याला 2 मिनिटात. सो हे बघा गाईज, अशा प्रकारे आता ह्यांना पलटी मारतोय. इथे एक बोट ठेवतो आणि असे झाले. सो हे बघा वरून हे असे दिसतात एकदम ब्राऊन ब्राऊन. सो अशाच प्रकारे मी ते सगळ्यांना पलटी मारून घेतो, ह्या तिघांना आणि इथे जे आहेत हे 5 ह्यांना पण, आणि नंतर तुम्हाला दाखवतो. सो गाईज हे बघा जस्ट आता पलटी मारून झाले आहेत. सो अशा प्रकारे एकदम क्रंची क्रंची लागणार आहेत आपल्याला आपले हे सँडविच. एकदम मस्त आहे बघा, मजेशीर एकदम एक नंबर बनतात. आणि टेस्टला खरंच सांगतो एकदम मस्त लागतं. आणि चिकन जर तुम्ही ह्याच्यात टाकलं ना काम 25 बाय फुल, एकदम एक नंबर लागतं. पूर्ण प्रकारे आपला सँडविच जो आहे तो रेडी झालेलाच आहे. सो 2 मिनिटात आता मी हे काढतो ह्याला तव्यावरनं आणि डायरेक्ट आता खाताना भेटू आणि तुम्हाला दाखवतो. म्हणजे टेस्ट कशी झाली आहे ना ती मला असं वाटतं तोंडाला पाणी सुटलं, एकदम खातो आणि तुम्हाला सांगतो कशी झाली ते. सो गाईज हे बघा, आता आम्ही बसलोय खायसाठी आणि डॅडींना होत नाही, म्हणजे खायला गेले तर पडतं, म्हणून मम्मी त्यांना कापून देते हे अशा प्रकारे. सो त्यांना खायला व्यवस्थित जमणार. आणि आता तुम्हाला मी दाखवतो खाऊन कसा झालाय तो, चांगला झालाय की नाही झालाय. मस्त एकदम पाणी सुटलंय तोंडाला. नेहमी सारखाच एकदम मस्त झालं. ओके गाईस, तुम्हाला पण असे सँडविच बनवायचे असतील आणि बनवाच, एकदा ट्राय करा. बनवायचे असतील ना एकदा ट्राय करता, तुम्हाला पण आवडतील. खूप म्हणजे खूप सिंपल आणि आपण घरातल्या घरातच बनवलेत. आता तुम्हाला माहिती सँडविचचे रेट किती चालू आहेत. 60 रुपयाला 70 रुपयाला एक सँडविच भेटतो. आणि आपल्या घरच्या घरी कमी पैशात 100, 150 किंवा 200 रुपयात मला वाटतं 9-10 सँडविच झालेत आपले. सो खूप पैशाची बचत होते आणि पोट पण भरते आणि खायला पण चांगले आहेत, हेल्दी आहेत. काही आपण वेगळं टाकलं नाही, फक्त याच्यामध्ये जरा एक आहे ते मायो बस, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं तर काहीच नाही. सो एकदम मस्त झालेत सँडविच, खरंच एकदम चांगलं लागतं टेस्टला. आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की आपल्या जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा.